सोडला। तिथे वैष्णवीचा हुंडाबळी घेणाऱ्या आणि पैशांसाठी हपापलेल्या हगवणेंचा आणखी एक कारनामा समोर आला। शशांक आणि त्याची आई लता हगवणेनं जेसीबी विक्रीच्या नावाखाली प्रशांत येळवंडे नावाच्या व्यक्तीची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं। येळवंडेनं जेसीबी विक्रीसाठी ॲडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले तब्बल 11,70,000 रुपये हगवणेंनी परत केले नाहीत। उलट पिस्तुलाचा धाक दाखवून आता पैसे मागू नकोस नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तो जेसीबी जप्त केलेला होता। तोच जेसीबी आता हगवणेंकडे कसा आला याचा शोध म्हाळुंगे पोलीस घेत आहेत। ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्याच्या मालकाकडेही आता संशयाची सुई वळली आहे। लता आणि शशांक हगवणेला म्हाळुंगे पोलीस आता त्यांची उद्या कस्टडी घेणार आहेत। या सगळ्याबाबत येळवंडे नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। 21 मार्च 2022 रोजी आमचा जेसीबीचा व्यवहार ठरल्याप्रमाणे 24 लाखाला ठरला होता। ठरल्याप्रमाणे मी त्याला 5 लाख रुपये दिले। 5 लाखानंतर मी त्याला वेळोवेळी हप्ते देत गेलो। त्याच्यानंतर एक 4-5 महिन्यांनीच लगेच इथे एक बँकेवाले आले होते। ते म्हणले आमच्या बँकेचं लोन आहे याच्यावरती। तर मी त्यांना म्हणलं नाही, ते फेडरल बँकेचं लोन आहे, तुमचं काहीतरी गैरसमज होतो, तुम्ही दुसरी चौकशी करा। त्यानंतर ते निघून गेले। मी शशांकला कळवलं तर तो म्हणला नाही, आपलं फेडरल बँकेचंच लोन आहे। त्याने मला फेडरल बँकेचा चेक दिलता लता राजेंद्र आगवणे नावाने। म्हणजे लता यांच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे देतो? हो, लता राजेंद्र आगवणेच्याच अकाउंटला मी सगळे पैसे दिलेत। त्याच्यानंतर मग मला चाकणला काम आलं ऑगस्टमध्ये। तर मी चाकणला काम करण्यासाठी जात असताना खांडेबारांच्या गोडाऊनला मशीन ती जमा केली। तिथं मशीन ओढून नेलं। मी चौकशी केली तर त्या मशीनवरती 100% इंडसइंड बँकेचंच लोन होतं, पण ह्यांनी मला फसून फेडरल बँकेला पैसे घेत होता। वैष्णवी हगवणेचं प्रकरण ताजं असताना छत्रपती